नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर आणि ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन, जी शिवल्यानंतर तुमचे कस्टमर वाढतील। तर व्हिडिओ पूर्ण बघा। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा। चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचचं घ्यायचं शोल्डर। जितका आपण शोल्डर घेणार आहे तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची आहे। हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला गळा उंची घ्यायची आहे 11 इंच। 11 इंचापर्यंत आपल्याला गळा उंची घ्यायची आहे ब्लाऊज डिझाईनसाठी। 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आपल्याला मटका गळ्याचा आकार। बघा ह्याप्रमाणे आपल्याला आकार द्यायचा आहे, अगदी सुंदर। त्याच्यानंतर आपल्याला जितका गळा हवा आहे ना तितका असा पॉईंट टाकून घ्यायचा आणि तिथून आपल्याला हे बघा ह्याप्रमाणे अशी तिरपी रेषा दुसऱ्या रेषेला जॉईंट करून घ्यायची। मोंढ्याचा आकार कट करायचा, कॅनव्हास घ्यायचं। पहिले तर आपण इथे तिरपं आहे ते सरळ करून घेऊया। बंद बाजूकडे करून ठेवायची, एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची आणि कपड्यावरती जो आकार आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून ह्याप्रमाणे। जसा आपण कपड्यावरती आकार आखला ना तोच आपण कॅनव्हासवरती आखून घेतला। घडी करायची पुन्हा याला आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा उमटवून घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण परफेक्ट आकार आपला तयार होतो। आता रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे। बघा ह्याप्रमाणे आपला गळा तयार होतो। आता घ्यायचं आहे ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे। मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे। पीस ओपन करायचं, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती आपण कट केलेलं हे कॅनव्हास ठेवायचं आहे। सेंटर लावून पिन लावून घ्यायची। इथे खाली सुद्धा अगदी व्यवस्थित असं मॅच करून आणि मग पिन लावायची आहे। आता जी रेषा आपण मारली ना त्याच रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारताना घाई करायची नाही, अगदी व्यवस्थित शिलाई मारायची, म्हणजे परफेक्ट गळा तयार होतो। मधला जो भाग आहे तो असा कट करून घ्यायचा आहे आणि पूर्ण गळ्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे। बघा याप्रमाणे आपल्याला अगदी व्यवस्थित असे कट मारायचे, शिलाईला धक्का नाही लागला पाहिजे, नाही तर मग आपला जो गळा आहे ना तो असा सगळा शिलाई तुटून जाते ती, मग ते परफेक्ट नाही येत। आता अस्तर आणि कॅनव्हासमध्ये पलटी करायचं आणि वरतून द्यायची दाबटीप झाली की कपडा पलटी करून आपल्याला पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, ही ब्लाऊज डिझाईन तुम्ही जर शेवटपर्यंत बघितली ना तुम्हाला सुद्धा ही खूप आवडेल आणि शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा व आपल्या चॅनलला हाईप करा, त्याचबरोबर एक सुंदर अशी कमेंटसुद्धा करा। बघा हा गळा आहे ना पूर्ण असा अगदी व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे, म्हणजे दाबटीप देऊन द्यायची आहे, म्हणजे परफेक्ट आपला गळा तयार होतो। आता कपड्याला पलटी मारायचं आणि सगळीकडनं अस्तर जॉईंट करून घ्यायचं। अगदी व्यवस्थित शिलाई मारायची, कुठेही फुगा वगैरे पडणार नाही याची काळजी घ्यायची। आता उरलेला जो कपडा आहे ना तो सगळा कट करून घ्यायचा आहे। हे कलर कॉम्बिनेशन तर एवढं जबरदस्त आहे ना त्यासाठी शब्दच नाही आहे। एकदम सुंदर अशी डिझाईन ही, नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती अजूनही तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। बघा आता लगेच हे पाठीवरचे आपल्याला टक्स मारून घ्यायचे। लगेच एक पट्टी घ्यायची आणि ती पट्टी आपल्याला कमरेला लावायची, म्हणून तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि अशी वरतून ठेवून तिला शिलाई मारून घ्यायची। सेंटरला आलं की मध्ये एक चुनी टाकायची पट्टीला आणि शिलाई पूर्ण करायची। पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। बघा पाठीचा भाग अगदी छान असा आपला तयार झाला। आता जे कॅनव्हास होतं ना त्याला आपण जो गळा बनवलेला होता तेच घ्यायचं, कट करून घ्यायचं, पुन्हा दुसऱ्या कॅनव्हासचा तुकडा घ्यायचा आणि त्याच्यावर ठेवायचं, पिन लावून घ्यायची त्या तुकड्याला, बंद बाजूकडे करायची। बघा आपला आता एवढाच आकार आहे, पण त्याच्या बाहेर आपल्याला इतका आकार असा वाढवून घ्यायचा आहे। जो वाढवलेला आकार आहे ना त्याच्यावरतीच आपल्याला कट करून घ्यायचं आहे। ह्याप्रमाणे आपला कॅनव्हास कट होतं। नंतर आपण कपडा घ्यायचा आहे, अस्तर घ्यायचं, कपडा घ्यायचा आहे आणि कॅनव्हास ह्याप्रमाणे आपण ठेवायचं। पहिले कपडा ठेवायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि कॅनव्हास ठेवायचं। वरचा जो आकार आहे ना त्याला अशी शिलाई मारून घ्यायची, साधारण 1.25 इंच अंतर सोडून।
नंतरून हा कपडा कट करायचा आणि छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे, म्हणजे आपल्याला काय होईल, कॅनव्हास वळवायला मदत होईल. हा साईडचा जो जास्तीचा कपडा आहे ना तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे लगेच. बघा याप्रमाणे आपल्याला असं पलटी करायचं आहे आणि अगदी व्यवस्थित अशी दाबटीप द्यायची. दाबटीप झाली की साईडनी सुद्धा आपल्याला लगेच शिलाई मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे छान असा आकार आपला तयार झाला. आता आपण एक ब्लॅक कलरची पट्टी आणि एक कॉन्ट्रास्ट कपड्याची पट्टी असं आपण घेतले, साधारण 1.5-2 इंचाची पट्टी घ्यायची आहे आणि बघा ह्याप्रमाणे आपल्याला ही पट्टी अशी शिवून घ्यायची. इकडनं आपल्याला कॉन्ट्रास्ट कपडा वापरायचा आहे, तर इथे आपण हा कॉन्ट्रास्ट वापरला ना, तुम्ही इथे साडीच्या कलरचा मॅचिंग कपडा वापरू शकता. बघा याप्रमाणे आपण त्या पट्टीला डबल घडी करायची, बंद बाजू ती वरती आली पाहिजे. याप्रमाणे आपल्याला सगळ्या पट्ट्या लावून घ्यायच्या आहे. नंतर पट्ट्या लावून झाल्या की साईडनी ना त्या कॅनव्हासच्या मापामध्ये एक शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारताना अगदी व्यवस्थित मारायची आहे. आता जो उरलेला कपडा दिसतोय ना हा सगळा असा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याला फिनिशिंग छान येते. जो आपण पॅच बनवला त्याला छान अशी फिनिशिंग येते. ब्लाऊजचा इथे सेंटर काढायचा आहे आणि इथे बरोबर सेंटरला असं मॅच करून पिन लावून घ्यायची. इथे सुद्धा एक पिन लावायची, म्हणजे शिलाई मारायला सोपं जाईल. आणि इथून आपल्याला आता हे पॅक करून घ्यायचं आहे. जो पॅच आपण बनवला तो घ्यायचा पॅक करून. अगदी सुंदर असा पॅच आपण बनवला आहे बघा. आता गळ्याच्या बाजूने उलटं करायचं आणि इथे जो मध्ये जास्तीचा कपडा दिसतो ना तो असा कट करून घ्यायचा आहे. शिलाई मारली ना पण जास्त कपडा जर उरला आपण तर तो कट करायचा आहे. बघा अगदी छान असं तयार झालं. आता गळ्याच्या बाजूने आपल्याला 1/2 इंच मोजायचं आणि पूर्ण गळ्यावरती ही रेष मारून घ्यायची आहे. 1/2 इंच मोजून आणि ही रेष मारायची. तुम्हाला जर अशी डायरेक्ट येत नसेल ना, प्रत्येक ठिकाणी पाऊण असं मोजून आणि मग ही रेष पूर्ण करायची. त्याच्यानंतर आपण आता चौकोनी तुकडे घेतले, साधारण 3x3 असे चौकोनी तुकडे. त्याचं असं त्रिकोणमध्ये आपल्याला शिवून घ्यायचं आहे. बघा ह्याप्रमाणे आपण हे शिवलं. डिझाईन कशी बनवायची आहे ते तुम्ही नक्की बघा. ही बघा, हे आपण पिंक कलरचं खाली ठेवलं, त्याच्यावरती हा ब्लॅक कलर ठेवला आणि ही शिलाई आपण अशी मारून घ्यायची. याप्रमाणे ही डिझाईन ठेवून आणि आपल्याला अशी डिझाईन बनवून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे आपण ही डिझाईन बनवून घेतली आणि जी रेषा मारली ना आपण त्याच रेषेवरती ही डिझाईन आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची. पूर्ण गळ्यावरती ही डिझाईन आपल्याला लावून घ्यायची आहे. बघा अगदी छान अशी आपली डिझाईन लावून झाली. त्यानंतर आपण ह्या क्रॉस पट्ट्या घेतल्या, जशा आपण गळ्याला काढतो ना त्याच, साधारण 1.5 ते 2 इंचाची अशी पट्टी घ्यायची आहे. तिला जॉईंट करून लांब केलं आणि असं फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची. त्या पट्टीला आपल्याला पुन्हा असं पलटी करून घ्यायचं आहे, म्हणून पट्टीला थोडंसं असं कडेला शिलाई मारायची आहे. याप्रमाणे अशी शिलाई मारून घ्यायची. आता सुई दोऱ्याच्या सहाय्याने तिला पलटी करून घ्यायचे. आपण ही क्रॉस पट्टी काढल्यामुळे ना आपल्याला ती कशी पण वळवता येते, म्हणून आपण ह्या क्रॉस पट्ट्या अशा काढून आणि त्याची अशी बघा ह्याप्रमाणे करून घेतली पट्टी. आता ही पट्टी ना आपल्याला इथे लावायची, जिथे आपण डिझाईन पॅक केली ना त्याच शिलाईवरती ही पट्टी आपल्याला लावून घ्यायची. आपण लेस लावतो ना त्याच्याऐवजी आपण ही पट्टी इथे लावणार आहे. बघा अगदी क्रॉस घेतल्यामुळे अगदी छान अशी ती पट्टी अशी वळायला मदत होते. म्हणून कधीही असं जर आपल्याला गळ्याला अशी पट्टी लावायची असली तर नेहमी ना क्रॉस पट्टी काढायची, तिला डबल घडी करून शिलाई मारायची आणि कशाच्या सुईच्या सहाय्याने तिला पलटी करून घ्यायचं आणि नंतरून ती पट्टी आपण अशी याप्रमाणे लावून घ्यायची. आता ह्या पट्टीला आपल्याला डबल शिलाई मारायची, म्हणून काय करायचं, एक बाजूने आधी शिलाई मारून घेतली, नंतर ही दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ही शिलाई पूर्ण करून घ्यायची. बघा अगदी छान अशी आपली पट्टी तयार झाली. आता आपण ही नॉट घ्यायची. साधारण आपण आहे ना कोणत्याही कलरची इथे नॉट घेऊ शकतो. तर इथे आपण गोल्डन नॉट घेतली आणि साधारण आपण 2.5 मीटर नॉट ही घेतलेली आहे आणि तिची ह्याप्रमाणे आपल्याला डिझाईन करायची. हातांकडे लक्ष द्यायचं आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही डिझाईन कशी बनवली जाते. जशी आपण वेणी घालतो ना त्याप्रमाणे ही डिझाईन आपल्याला बनवत चालायची. पूर्ण आपण जी पट्टी आत्ता लावली ना त्याच पट्टीवरती आपल्याला डिझाईन पूर्ण करून घ्यायची आहे.
बघा अगदी छान अशी डिझाईन आपली लावून झालेली. त्याच्यानंतर आपल्याला बनवायचे आता लटकन. त्याच्यासाठी आपण हे चौकोनी तुकडे घेतले, एकाच कलरचे घेतलेले, त्याचं असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचं आहे. बघा याप्रमाणे दोन्ही टोकं फोल्ड केले की पूर्ण आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आणि छान असं लटकन आपलं तयार होतं. याप्रमाणे दोघंही लटकन आपले तयार झाले. आता आपल्याला वरतून 2.5 इंच मोजून आणि हे नॉट जॉईंट करून घ्यायचे. बघा इकडनं सुद्धा हा पॉईंट टाकायचा आणि इथे सुद्धा आपल्याला ही नॉट जॉईंट करून घ्यायची. आपली नॉट लावून झालेलं आहे. आता घ्यायचं सुई दोरा आणि मणी. तर आपल्याला ही जी आपण नॉटची डिझाईन बनवली त्याच्यामध्ये आपल्याला ह्या प्रकाराने मणी लावून घ्यायचे. प्रत्येक गोलामध्ये आपल्याला हा मणी पूर्ण करून घ्यायचा आहे. आणि जे आपण त्रिकोण बनवले त्याला सुद्धा आपल्याला असे ह्याप्रमाणे मणी लावून घ्यायचे. बघा असे टोकावरती ठेवायचे आणि मणी लावून घ्यायचे. हे दोघं डिझाईनला आपण आता मणी लावून घेऊया. बघा आपले मणी लावून झाले. डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा आणि छान अशी कमेंटसुद्धा करा. मैत्रिणींनो, कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.